नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी आहे. तर आज आपण उपवासासाठीच हे पदार्थ बनवणार आहोत. तर बघूया आता रेसिपी सुरुवात करूया. काय काय साहित्य लागते ते बघूया. त्या पहिले तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण नवरात्राचे उपवास चालू आहे म्हटल्यानंतर आज आपण हे नवरात्रा स्पेशल बटाट्याची भाजी आणि पुरी आणि सोबत आपण रताळ्याची खीर बनवणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. तर एक मी हे रताळे घेतलेलं आहे मध्यम आकाराचं आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलं. त्यानंतर त्याची सालं काढून घेतलेली आहे. सालं काढल्यानंतर किसून घ्यायचं किसणीनं. आणि मी बाजूला हे आपण किसून घेत आहे तोपर्यंत मी बाजूला दूध गरम करायला ठेवलेलं आहे 2 वाटी आणि दुसऱ्या गॅसवरती मी बटाटेसुद्धा उकडायला ठेवलेले आहे. तर 2 वाटी दूध गरम करायला ठेवलं आणि आता आपण जे रताळे किसून घेतले तो किस आपला 1 वाटी मी मोजून घेतलेला आहे. तर 1 वाटी किससाठी मी 2 वाटी दूध घातलेलं आहे. हे माझं गाईचं दूध आहे. म्हशीचं दूध जर वापरलं तर छान दाटसर अशी खीर तयार होते. तर दुधाला उकळी आली की किस घातला तो रताळ्याचा आपण जो किसून घेतला होता छान 3-4 मिनटं उकळी येऊ द्यायची. कारण हे रताळे लवकर शिजल्या जातात आणि थोडेसे गोड पण असतात. त्यामुळं थोडीशी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायची. चवीनुसार कमी गोड जास्त करू शकता. आता छान एक 4-5 मिनटं छान उकळून घेतली गॅसवरती. थोडासा दाटसरपणा आला, खाली उतरून ठेवली. त्यानंतर पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घातला, थोडेसे ड्रायफ्रूट आणि चारोळी घातली आणि गॅस बंद केला. ते तूप गरम आहे तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट तळले जाते. तर आता हे जे आपण खीर बनवून घेतली त्या भांड्यामध्ये थोडीशी विलायची घातली मी. कारण हे गॅसवरून खाली ठेवल्यानंतर भांडं त्यानंतर मी विलायची घातली. कारण की सुगंध छान शेवटपर्यंत राहतो. आणि जे आपण काजू बदाम चारोळी तळून घेतली ते सुद्धा हे आपण तुपामधून छान तळून घेतले आणि ते हे खीरमध्ये सगळ्यात शेवटी आपण टाकून घेतले आणि छान मिक्स करून घेतले. बघू शकता कलरही सुंदर आला, दिसायला किती छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम होते हे रताळ्याची खीर. मी याआधी पण रताळ्याच्या खीरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आज आपण हे नवरात्रा स्पेशल ही रताळ्याची खीर बनवत आहोत. तर आता आपण खीर बनवून बाजूला ठेवलेली आहे. तर आपण पुरीची तयारी करून घेऊया. तर मी बटाटे आधीच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आधीच बटाटे उकडायला टाकले होते गॅसवरती. छान बटाटा किसून घेतला. बटाटा थंड होते तोपर्यंत मिरची, हिरवी मिरची आणि थोडासा अद्रक मी बारीक मिक्सरमधून काढून घेतलं. मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे मी उकडलेला. आता आपण जे मॅश करून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण वाटीने मोजून घेऊया. अर्धी वाटी माझं हे मिश्रण आहे. तर हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे. हे मी भाजून गिरणीवरून दळून आणलेलं आहे. तुम्ही मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालते. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं. जसं पीठ लागेल तसं तुम्ही मिक्स करू शकता. हिरवी मिरची आणि अद्रक आणि मीठ हे मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. तुम्ही हवं असल्यास लाल मिरची कुटून घातली तरीसुद्धा छान लागते किंवा तुमच्याकडं जर पद्धत असेल जिरे वापरायची तर तुम्ही जिरे पण वापरू शकता. छान थोडंसं पाण्याचा हात लावून छान पीठ एकदम मस्त मळून घेतलं आणि भाकरीसारखं छान मळून घ्यायचं पीठ एकसारखं, म्हणजे आपल्या पुऱ्या छान येतात. आता आपण गोल गोल गोळे पण बनवून घेतले सगळ्या पिठाचे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हे गोल गोल पुरी लाटून घ्यायचे. तुम्ही जर तुम्हाला फुगलेली पुरी नाही पाहिजे आहे तर तुम्ही एकदम पातळसर पुरी लाटून त्याला आपलं काट्या चमच्याने असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे कडक पुरी येते ते. तर आता आपल्याला मला फुगलेली पुरी पाहिजे तर टम्म फुगलेली, तर मी त्यानुसार ते करणार आहे. तर मी हे हिरवी मिरची, शेंगादाणे हे पण थोडे मिक्सरमधून जाडसर भरड करून घेतली तेल गरम होत आहे तोपर्यंत. कारण आपण शेवटी बटाट्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीनं बनवणार आहोत. तेलही गरम झालं, आपल्या पुऱ्या सगळ्या तयार करून झाल्या. एक एक पुरी आपल्याला छान मस्त कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. बघू शकता मस्त कलर आला आणि छान फुगल्या पण गेलेली आहे पुरी ही. तर याचप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. तर एक मध्यम आकाराचा बटाटा, त्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे मी पीठ घातलं. तर त्यामध्ये माझ्या 12 ते 13 पुऱ्या तयार झाल्या. तर आपली सगळी पुरी तयार करून झालेली आहे तळून. तर त्या कढईमधलं जास्तीचं तेल होतं ते मी काढून घेतलं. थोडंसं तेल ठेवलं कारण कढईसुद्धा तेलकट आहे.
त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा आणि हिरवी मिरची, अद्रक, मी शेंगादाणे हे जाडसर मिक्सरमधून भरड काढली, ते घातलं. मीठ घातलं चवीनुसार, साखर घातली आणि छान बटाटे थोडेसे मॅश केले उलथण्याच्या सहाय्याने आणि छान परतून घेतलं. तुम्ही हवं असल्यास याच्यासोबत भेंडीची भाजीसुद्धा करू शकता किंवा लाल भोपळ्याची भाजी पण करू शकता, कारण नवरात्रामध्ये हे पदार्थ उपवासाला चालतात. त्यामुळे तुम्ही आवडीनुसार कुठलीही भाजी करू शकता. तर आज आपण नवरात्र स्पेशल रताळ्याची खीर आणि बटाट्याची भाजी आणि आज आपण ही पुरी बनवलेली आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि आज आपण नवरात्र स्पेशल ही पुरी भाजी बनवलेली आहे. काल मी शेंगादाणे आणि तिळाच्या बर्फीचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये मी सोप वापरलेली आहे आणि उपवासासाठीच बनवलेली आहे ती बर्फी. तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला, उपवासाला सोप चालते का? तर काही भागामध्ये सोप चालते, जिरे पण वापरतात. तर आपल्या भागामध्ये नाही वापरत, जिरे वापरत नाही, सोप वापरत नाही. नाही घातलं तरी काही हरकत नाही, कारण विलायची पावडर आपण वापरतोच आहोत. रेसिपी आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.